तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील राजकारणाचा संपूर्ण इतिहास बघणार आहोत. महाराष्ट्रातील राजकारण हे एखाद्या पॉलिटिकल थ्रिलपेक्षा कमी नाही, ज्यामध्ये युती बनतात, बिघडतात, तुटतात, विश्वासघात होतात, विचारधारा एकमेकांना भिडते, असे अनेक काही विषय आज आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील राजकारणाचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत, शिवसेना आणि एनसीपी. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार हे याचे मेन कॅरेक्टर आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पक्षांचा उदय, युती आणि विश्वासघात. तर त्यावेळी बॉम्बे हे एक स्टेट होतं, ज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ वगळता आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि डेक्कन म्हणजे कर्नाटककडचा काही भाग सामील होता. पुढे 1956 मध्ये यामध्ये हैदराबादचा मराठवाडा, मध्य प्रदेशाचा विदर्भ, गुजरातचे सौराष्ट्र आणि कच्छचा देखील काही भाग यामध्ये सामील करण्यात आला आणि याला नाव पडले महाद्विभाषी राज्य. आणि त्या दोन भाषा होत्या गुजराती आणि मराठी. नंतर आले संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन, ज्यांचे म्हणणे होते बॉम्बे स्टेटमधून जेवढे पण मराठी स्पीकिंग एरिया आहेत त्यांचे एक स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे आणि त्याचे कॅपिटल असले पाहिजे बॉम्बे. आणि खूप प्रयत्नानंतर 1 मे 1960 मध्ये आपले हे ध्येय पूर्ण देखील झाले आणि यातूनच उदय झाला आपल्या आजच्या महाराष्ट्राचा, विथ इट्स कॅपिटल बॉम्बे. आणि यशवंतराव बलवंतराव चव्हाण हे बनले बॉम्बे स्टेटचे शेवटचे व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या जरी जास्त असली तरी याची राजधानी मुंबई येथे नॉन मराठी लोकांचे वर्चस्व प्रत्येक क्षेत्रात अधिक होते. येथील मराठी माणसांना वाटू लागले आपल्याच राज्यामध्ये आपल्यालाच ऑपॉर्च्युनिटी मिळत नाहीत आणि इथे एंट्री होते आपल्या कहाणीचे पहिले मेन कॅरेक्टर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. तर 1959 मध्ये बाळासाहेब ठाकरे हे फ्री प्रेस जर्नल मध्ये काम करत होते. तेथील एमडी सोबत मिसएग्रीमेंट झाल्यामुळे त्यांनी तेथून जॉब सोडला आणि कोइन्सिडेंटली ते दोन्ही एमडी सुद्धा साऊथ इंडियन होते. आता बाळासाहेबांनी आपले मराठी साप्ताहिक सुरू केले, ज्याचे नाव त्यांनी दिले मार्मिक. आणि यामध्ये त्यांनी नॉन मराठी लोकांची एक लिस्ट काढली, ज्यांचे महाराष्ट्राच्या पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्चस्व होते. आणि या कॉलमला त्यांनी नाव दिले वाचा आणि थंड बसा. नंतर याचेच नाव बदलून त्यांना वाचा आणि उठा असेही केले. म्हणजेच बाळासाहेबांनी मराठी माणसाची नस पकडली होती आणि याच सामर्थ्याच्या जोरावर 1966 मध्ये उदयाला आली शिवसेना. महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे, हा या पार्टीचा प्रमुख नारा होता. बाळासाहेबांनी शिवसेनेची पहिली सभा ही दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठेवली आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथे जमा झाली. परंतु सभेतून परत जाताना मराठी लोकांनी साऊथ इंडियन्सचे संपूर्ण दुकानं मुंबईमधून तोडून टाकली. मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. 1969 मध्ये बाळासाहेबांनी घोषणा दिली की जर कर्नाटकचे मराठी स्पीकिंग एरियाज महाराष्ट्रामध्ये मिळवण्यात नाही आले तर दिल्लीच्या एकाही नेत्याला ते महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाहीत. आणि 7 फेब्रुवारीला भारताचे डेप्युटी पीएम मोरारजी देसाई आले मुंबईमध्ये. मग काय होते, महाराष्ट्रामध्ये हिंसाचार एवढ्या प्रमाणात वाढली तब्बल 10 दिवस महाराष्ट्र जळत होता. बाळासाहेबांना अटक करण्यात आली, परंतु यामुळे जनतेचा आक्रोश आणखीन वाढला. सरकारच्या विनंतीवर बाळासाहेबांनी जेलमधूनच स्टेटमेंट जारी केले आणि ते सरकारने पब्लिश देखील केले. आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी बीएमसी इलेक्शन्स मोठ्या प्रमाणावर लढवली आणि यामुळे 1971 ते 1974 पर्यंत मुंबईचा मेयर एक शिवसैनिकच होता. एकीकडे बाळासाहेब ठाकरे आपली पकड मजबूत करत होते आणि इथे एंट्री होते आपल्या कहाणीचे दुसरे मेन कॅरेक्टर, ज्यांना आपण मॉडर्न इंडियन पॉलिटिक्सचा चाणक्य सुद्धा म्हणतो, म्हणजेच शरदचंद्रजी पवार. पवारांचे पाय राजकारणामध्ये बालपणीच पडले होते. 1956 मध्ये झालेल्या गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. पुढे आपल्या गुरु म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि 1967 मध्ये अवघ्या 27व्या वर्षी त्यांना काँग्रेस पक्षाचे बारामतीतून तिकीट मिळाले, जिथे जिंकून ते आमदार सुद्धा झाले. 1969च्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये जेव्हा काँग्रेस फुटली तेव्हा शरद पवार आणि त्यांचे गुरु यांनी इंदिरांची काँग्रेस आर निवडली, जिथे शरद पवार हे होम मिनिस्टर झाले. आता आले 1977चे म्हणजेच इमर्जन्सी नंतरचे पहिले लोकसभा इलेक्शन. यामध्ये इंदिरांचा पराभव झाला आणि जनता पार्टीची सरकार बनली. आणि पुन्हा एकदा काँग्रेसचे दोन भाग झाले. इंदिरांची काँग्रेस बनली काँग्रेस आहे आणि दुसरी बनली काँग्रेस यू. यावेळेस शरद पवार आणि त्यांच्या गुरूंनी निवडली काँग्रेस यू. आता पुढच्या महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन्समध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, परंतु जेव्हा सरकार बनवायची बारी आली तेव्हा दोन्ही एकत्र झाले. पण 12 आमदार पडून 5 महिन्यातच शरद पवारांनी सरकार पाडली आणि 18 जुलै 1978ला जनता पार्टीच्या सपोर्टने सरकार बनवली आणि 38व्या वर्षी ते बनले महाराष्ट्राचे यंगेस्ट चीफ मिनिस्टर. परंतु 1980 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यामुळे पुन्हा सरकार पडले.
1977च्या इमर्जन्सी नंतर RSS सारख्या सर्व हिंदू ऑर्गनायझेशन बॅन करण्याच्या बातम्या उठू लागले. यातच शिवसेनेचे सुद्धा नाव होते. म्हणून 1977च्या लोकसभा इलेक्शन्समध्ये शिवसेनेने काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा दिला. परंतु यामुळे जनता नाराज झाली व मुंबईमध्ये काँग्रेसची एकही जागा निवडून नाही आली. तसेच BMC इलेक्शन्समध्ये सुद्धा शिवसेनेची पकड कमजोर होऊ लागली. आता इथं आपल्या कहाणीच्या दोन्ही मेन कॅरेक्टर्सची एकी पाहायला मिळणार होती. त्यावेळी ठाकरेंची आणि पवारांची चांगली मैत्री होती. 1982 मध्ये दत्ता सामंतने मुंबईमध्ये जेव्हा गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू केले, तेव्हा या दोघांनी मिळून काँग्रेसच्या विरोधात मोर्चा काढला. नंतर 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध संपले आणि पहिल्यांदा शिवसेनेने BJP सोबत अलायन्स केला. पण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसला फायदा झाला आणि महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 43 जागा काँग्रेसला मिळाली. नंतर 1987 मध्ये शरद पवार परत आले काँग्रेस मध्ये आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पुढचे इलेक्शन जिंकून त्यांनी आपली पोझिशन कायम ठेवली. या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला 288 पैकी 94 जागा मिळाल्या. यापैकी शिवसेनेला 52 तर BJPला 42 जागा मिळाल्या. यामुळे गठबंधनामध्ये शिवसेना ही महत्वपूर्ण पक्ष बनली. परंतु काहीच दिवसात शिवसेनेमध्ये बगावत झाली आणि छगन भुजबळांनी 17 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हा आकडा 1/3 असल्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ पासून सुद्धा वाचले. परंतु यामुळे पवार साहेब आणि ठाकरे साहेब यांच्यामध्ये दुश्मनी सुरू झाली. छगन भुजबळांच्या गद्दारीनंतर शिवसेनेमध्ये 2 नवीन चेहरे आणले गेले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. याच वेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे देशाचे प्राईम मिनिस्टर हे PV नरसिंह राव तसेच पवारांना डिफेन्स मिनिस्टर बनवण्यात आले. पुढे 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडली गेली आणि यामुळे मुंबईमध्ये पुन्हा दंगे सुरू झाले, ज्यात 1000पेक्षाही अधिक लोकांचा जीव गेला. यामुळे तेव्हाचे CM सुधाकर राव यांना रिझाईन करावी लागली आणि शरदचंद्रजी पवार हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही यांची 4थी टर्म होती. परंतु याची सुरुवात झाली धमाक्याने. 1993 मध्ये मुंबईत एकूण 12 जागांवर बॉम्बस्फोट झाले, ज्यामध्ये कित्येक लोकांचा जीव गेला. हे बॉम्बस्फोट केले होते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने. पुढे 1995 मध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि BJP सोबत मिळून 288 पैकी 138 जागेवर विजय मिळवला आणि आपला शिवसैनिक मनोहर जोशी यांना महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनवले. तसेच काँग्रेसमध्ये शरद पवार आणि नवीन पार्टी लीडर सोनिया गांधी यांच्यामध्ये एकगुटसल चालू होती. 1999 मध्ये शरद पवार, तारिक अनवर आणि PS सांगवा यांनी मत मांडले की काँग्रेसचा PM कॅन्डिडेट हा इंडियन असला पाहिजे, इटालियन नाही. ज्यामुळे या तिघांना पार्टीतून बाहेर काढले आणि या तिघांनी बनवली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच NCP. पण एवढे सगळे होऊन या पक्षाने काँग्रेससोबत मिळून महाराष्ट्रामध्ये सरकार बनवली आणि विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तसेच छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण 2003 मध्ये जेव्हा तेलगी स्कॅम एक्सपोज झाला, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या दोघांना सुद्धा रिझाईन करावे लागले. आणि दुसरीकडे शिवसेनेत उत्तराधिकाऱ्यासाठी लढाई सुरू झाली होती. याचे 2 दावेदार होते, एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि 2 म्हणजे राज ठाकरे. उद्धव साहेबांना पार्टीचा अध्यक्ष बनवल्यावर राजसाहेबांनी पार्टी सोडली आणि स्वतःची पार्टी बनवली, MNS म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता पुढच्या इलेक्शन्समध्ये पुन्हा NCP आणि काँग्रेसची सरकार बनली आणि विलासरावांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण 26 नोव्हेंबर 2008 झाला देशावर सर्वात मोठा आतंकवादी हमला, ज्याला आपण 26/11 अटॅक्स ऑफ मुंबई म्हणतो आणि यामुळे मिसमॅनेजमेंटमुळे विलासरावांना आणि गृहमंत्र्यांना रिझाईन द्यावे लागले. नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बनवण्यात आले, पण नंतर तेही आदर्श हाऊसिंग स्कॅममध्ये फसल्यामुळे त्यांनाही रिझाईन करावे लागले. आणि फायनली 2012 मध्ये महाराष्ट्राचे टायगर आपण सर्वांना सोडून गेले. संपूर्ण मुंबई शहर हे त्यांच्या अंत्यविधीसाठी एकत्र आले होते. नंतर 2014 मध्ये शिवसेना आणि BJP यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार बनवले आणि देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी आपली टर्म पूर्ण केली. नंतर आले 2019चे असेंब्ली इलेक्शन. यामध्ये BJPला 105, शिवसेनेला 56, NCPला 54 तसेच काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. BJP आणि शिवसेनेच्या युतीला मेजॉरिटी तर मिळाली, परंतु BJPच्या निम्म्या जागा असताना देखील शिवसेनेला आपला मुख्यमंत्री बनवायचा होता. शिवसेना, NCP आणि काँग्रेस यांना एकत्र घेऊन शरद पवार सरकार बनवणार अशा बातम्या देखील समोर येऊ लागल्या होत्या. नंतर आली एक अशी सकाळ ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हैराण केले. BJPने महाराष्ट्राच्या गव्हर्नरला सकाळी 6 वाजता उठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली.
अजित पवारांनी सांगितले की त्यांच्याकडे एनसीपीच्या सर्व एमएलएचा सपोर्ट आहे, परंतु शरद पवारांनी त्यांना गद्दार सांगितले आणि सर्व एमएलएला फोन लावू लागले. शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली होती. हे सगळे नाटक 72 घंट्यांपर्यंत चालले आणि अजित पवारांकडे रिक्वायर्ड सपोर्ट नाही असे क्लिअर झाल्यावर अजित पवारांना व देवेंद्र फडणवीसांना रिझाईन करावं लागले. नंतर अजित पवार हे एनसीपीमध्ये परतले आणि एनसीपी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये आपली सरकार बनवली आणि याचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे. नंतर कोविड लॉकडाऊन आले आणि संपूर्ण देश आपल्या घरात सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करत होता. एवढ्यातच एक बातमी समोर आली की शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि खूप सारे एमएलएज गायब आहेत. कोणी म्हणायचे ते सुरतमध्ये आहेत, तर कोणी म्हणायचे ते गुवाहाटीत आहेत. नंतर समोर आले की एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 55 पैकी 37 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले आहेत आणि गुवाहाटीमधूनच त्यांनी असे जाहीर केले की महाविकास आघाडीचे अलायन्स हे शिवसेनेच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे आणि आपणच खरी शिवसेना आहोत. शिवसेनेच्या 55 पैकी 37 आमदार हे शिंदे गटात गेल्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाणाचे चिन्ह देऊन टाकले आणि नंतर उद्धव साहेबांना मशाल हे चिन्ह मिळाले. नंतर एकनाथ शिंदे मुंबईत परत आले आणि बीजेपी सोबत मिळून नवीन सरकार बनवली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. पण जुलै 2023 मध्ये हीच घटना एनसीपी मध्ये सुद्धा झाली. एनसीपीच्या एकूण 54 आमदारांपैकी अजित पवारांनी 40 आमदार आपल्यासोबत घेतले आणि स्वतःच एनसीपी आहोत असे जाहीर केले. नंतर त्यांनी बीजेपी व शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. म्हणजेच आताच्या काळात महाराष्ट्रामध्ये बीजेपी आणि काँग्रेस शिवाय 2 शिवसेना आणि 2 एनसीपी आहेत.